आरक्षणावर आता एक मोठा ट्विस्ट आला आहे। तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोठं आंदोलन करणार होते। त्यासाठी ते गणेश चतुर्थीच्या दिवशीच म्हणजे 27 ऑगस्ट रोजी आपल्या लाखो बांधवांसोबत अंतरावलीतून मुंबईच्या दिशेने निघाले। 29 ऑगस्ट रोजी मुंबईत उपोषण सुरू करण्याचा त्यांचा प्लॅन होता, पण ते निघायच्या आदल्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना एक मोठा धक्का दिला। मुंबईत आंदोलनाला परवानगी नाही असा आदेश कोर्टाने दिला। कोर्टाने सांगितलं की गणेशोत्सव सुरू आहे, मुंबईत आधीच मोठी गर्दी असते, ज्यात मराठा आंदोलकांची एवढी मोठी गर्दी झाली तर मुंबईकरांची खूप गैरसोय होईल। शिवाय गणेशोत्सवासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो, त्यामुळे त्यांच्यावरती जास्त ताण येईल, म्हणून कोर्टाने मुंबईऐवजी खारघरमध्ये आंदोलन करण्याचा पर्याय दिला। पण आता या सगळ्यावरती मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे। त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं। पत्रकार परिषद घेऊन ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना आपली चूक झाकायची आहे, म्हणून त्यांनी आता देवदेवतांना पुढे केलं आहे। 4 महिने झाले आम्ही सरकारला सांगत होतो, पण आता गणेशोत्सवाचं कारण पुढे करून गरीब मराठ्यांच्यावरती अन्याय केला जातोय। म्हणजे डाव साधला बरोबर देवाच्या नावाखाली, उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस डाव साधला। अचानक याचिका लोक त्याचे समोर म्हणणं मांडणारे त्याचे आणि लगेच निकाल लागून जातो। ते पुढे म्हणाले, कोर्टाने तसा आंदोलनाला नकार दिलेला नाही, पण सरकारने अचानक हा 2-4 दिवसात नवा कायदा आणलाय। याची तारीख 27 ऑगस्ट आहे। इतर कुठल्याच गोष्टीवरून त्यांना आम्हाला अडवता आलं नाही, कारण आम्ही रीतसर अर्ज दिले होते, म्हणून त्यांनी हा नवा कायदा आणलाय। काल दुपारी 3 वाजता आम्हाला कोर्टाचा निकाल आला आणि आज आम्हाला निघायचं। एका रात्रीत आम्ही काय करायचं असा सवाल त्यांनी संतप्त होत विचारला। त्यांनी एक नवीन कायदा काढलाय काहीतरी 2-4 दिवसात, अचानक त्याची तारीख मला वाटतं 26 का 27 ऑगस्ट काहीतरी, 27 ऑगस्ट त्या दिवशी एक नवीनच कायदा आणला। आम्हाला निघायच्या टायमाला सांगते की अमुक अमुक याचिका दाखल केली, याचिका बी कालच केली, निकाल कालच आला। आपल्याला निकाल कधी आला मला वाटतं 3 वाजता का काय काल, आणि आम्हाला केव्हा निघायचं आज रात्रीत काय करायचं। म्हणजे ते डाव साधला बरोबर देवाच्या नावाखाली, उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस डाव साधला। अचानक याचिका लोक त्याचे समोर म्हणणं मांडणारे त्याचे आणि लगेच निकाल लागून जातो। असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित आहेत। या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आणि आरक्षणाच्या बाबतीतल्या सर्वच अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा पब्लिक माईक। पब्लिक माईकच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।